सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीमध्ये रवानगी। 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडीत रवानगी। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी 36चा आकडा असला तरी दमानी यांनी मागितली अजित पवारांच्या भेटीची वेळ। बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर थोरात यांच्यावरही दमानी यांचे गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्काजाम आंदोलन। मध्यवर्ती बस स्थानक परिसरात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन। सैफ प्रकरणात नाव आल्यावर लग्न मोडलं, संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या कनोजियाची कैफियत। सैफच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची तब्बल 1.5 तासांपासून बैठक सुरू। थोड्याच वेळात एकनाथ शिंदे आणि फडणवीस चर्चा करणार। पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। पुण्यात मोठ्या प्रमाणात लागण झालेल्या जीबीएस प्रादुर्भावाचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर घेणार आढावा। दुपारी नांदेड गावच्या पाणी पुरवठा विहिरीचीही करणार पाहणी। त्यानंतर रुग्णांचीही घेणार भेट। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छावा सिनेमातून लेझिम नृत्याचे दृश्य वगळण्यासाठी सहमत। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर आक्षेपार्ह भाग वगळण्यावर एकमत। छावा 14 फेब्रुवारीलाच प्रदर्शित करण्यावर ठाम। अजितदादांचे विश्वासू बाबूराव चांदेरेंचे प्रताप आणखी काही व्हिडिओतून व्हायरल। 2 दिवसांपूर्वी बिल्डरलाही मारहाण, गुन्हा नोंद तरीही अटकेसाठी टाळाटाळ। चांदेरेंच्या कारवायांची पक्षाकडून दखल। रत्नागिरीच्या मिरकडवाडीतील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग। पोलीस अधीक्षकांकडून परिसराची पाहणी। तोडकामाला कसलाही अडथळा नसल्याचं स्पष्ट। मत्स्य आयुक्तांनीही केली मोहिमेची पाहणी। नाशकात 20 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांमध्ये पीडित महिलेचा नातेवाईकच। जेलमधील पतीला जामीन देण्याच्या आमिषानं अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती। भोर महाड मार्गावर वरंधा घाटात इको कार कोसळली। 100 फूट दरीत, एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी। स्थानिक शिरगाव रेस्क्यू टीम तात्काळ बचाव कार्यासाठी दाखल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी प्रयागराजमध्ये केलं कुंभस्नान। साधू संतांचीही उपस्थिती। सनातन बोर्डाच्या मागणीसाठी कुंभमेळ्यात भरणार 2 स्वतंत्र धर्मसंसद। आखाडा परिषद आणि विश्व हिंदू परिषद भरवणार स्वतंत्र धर्मसंसद। तर आज कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्याकडून धर्मसंसद। महारेराच्या रिअल इस्टेट एजंट्स परीक्षेचा निकाल जाहीर। यंदाचा निकाल 89%। पुण्याचे प्रवीण कांबळे 98% राज्यात अव्वल। तर मुंबईचे दौलतसिंह गढवी 84 वर्षी रेरा एजंट परीक्षा पास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।